एवढ्या एक्साइटमेंटचं कारण हेच की आम्ही आज चाललेलो करी लिफ्ट मध्ये, कारण करी लिफ्टला आज 1 वर्ष कंप्लीट होते आणि त्यामुळे फूड बिलवर 10% ऑफ अशी तर ऑफर पण सुरू आहे. पण मेन गोष्ट म्हणजे सृष्टी आज आम्हाला ट्रीट देणार होती. मी तर करी लिफ्टला फर्स्ट टाइम आलेलो आणि इथला अँबियन्स आणि वाइब्स म्हणजे एकदम क्वालिटी विषय. इथं गार्डन एरिया आणि एसी डायनिंग दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार काही पण चूज करू शकता. इथं 25-30 लोकांपासून 500 लोकांपर्यंतच्या पार्टीज तुम्ही अरेंज करू शकता. करी लिफ्ट हे सी फूड साठी फेमस आहे, त्यामुळे आम्ही स्टार्टर मध्ये पहिला सी फूड मागवलेलं. त्यामध्ये आम्ही सुरमई तवा, बोंबील फ्राय, प्रॉन्स टिक्का, मटन काला आणि मिक्स काचऱ्या काप एवढं सगळं मागवलेलं. इथले सगळेच स्टार्टर मेन्यू तर एकदम खतरनाक लागत होते, पण मला जे सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे सुरमई तवा फ्राय. मी इकडे सुरमई संपवत होतो आणि इकडे बोंबीलवर बुक्का पाडलेला. अमेझिंग. यांचं सी फूड स्टार्टर जेवढं भारी आहे तेवढंच भारी यांचं मटन काला पण लागते. त्यामुळे जर तुम्ही सी फूड खात नसाल तर तुमच्यासाठी मटन आणि चिकनचे ऑप्शन पण अवेलेबल आहेत. आजचं सगळं बिल सृष्टी देणार होती, तरी पण म्हटलं हिला काय लय फाडायला नको, आपण आता मेन कोर्स वर जाऊया डायरेक्ट. आम्ही मेन कोर्स मध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण डिशेस मागवलेल्या, कारण आमच्याकडे एकटा माणूस व्हेज खाणारा पण होता. आता एवढं सगळं नॉनव्हेज आहे म्हटल्यावर आपण व्हेज कशाला खायचं म्हणून मी गप बसलेलो, पण ह्यांनी मला लय फोर्स केला की तू एकदा व्हेज ट्राय करून बघ. आणि जेव्हा व्हेज ट्राय केलं तेव्हा तो एवढा क्वालिटी विषय निघाला की इथलं व्हेज फूड खाण्यासाठी मी श्रावण पण पाळायला तयार आहे. पर अळणी भात देखे मी पिघल गया. अळणी भात म्हणजे अळणी भात, त्याला काही रिप्लेसमेंट नाही आणि ते आपलं पहिलं प्रेम आहे. आणि अळणी भात खाताना हावरेपणाच्या नादात मला नेहमी भासते. इथं फक्त स्टार्टर खाऊन फुल झालेली माणसं अळणी भात खाल्ल्यानंतर ढगातच गेलेली. तुम्ही पण आता करी लिफ्ट मधल्या फूड आणि अँबियन्सचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत येऊ शकता. करी लिफ्टचा ऍड्रेस मी कॅप्शन मध्ये मेन्शन केलाय.